इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. MNGL या गॅस कंपनीकडून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना सातपूर MIDC परिसरात दुपारी मोठी दुर्घटना घडली. सुमारे 11:12 ते 1 वाजण्याच्या सुमारास C8 कंपनी समोरील बाबासाहेब बेकरीजवळ गॅस लाईन टाकण्याचं काम सुरू असताना अचानक पाईपलाईन फुटली. मोठा आवाज होत गॅस वेगानं बाहेर पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भीतीच्या वातावरणात नागरिकांनी धावाधाव केली तर अनेक दुकानदारांनी तात्काळ शटर खाली ओढून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. दरम्यान बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने सातपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून गर्दी पांगवली आणि वाहतूक सुरळीत केली. यावेळी पोलीस अधिकारी अनिल आहे, रवींद्र जाधव, तुषार देसले, गोकुळ वाबळे, प्रवीण निकुम तसेच वाहनचालक संजय दराडे उपस्थित होते. मात्र औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारची घटना घडल्याने सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काम करताना आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे का? सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात का? याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. औद्योगिक भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.